नेक्स्ट मॅच पण जिंकण्याचा प्रयत्न असेल. पुढे सेमीफायनल मध्ये पोहोचण्याचा प्रयत्न असेल. हो नक्की सेमीफायनलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल आणि फायनल पण मारण्याचा प्रयत्न असेल. वा क्या बात आहे. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये, तिथे उपस्थित आहेत कम्प्युटर समालोचक सुभाष धुमाल आणि मजर खान. थँक्यू. थैंक यू दीपक सुतार। आरसीसी राया और साइस स्पोर्ट्स खारवा के बीच में अभी ये मैच यहाँ पर शुरू होने जा रहा है। टॉस जीतकर गेंदबाजी का फैसला रहा है, वहां पर साइस स्पोर्ट्स खारवा को इनवाइट किया है आरसीसी राया को बल्लेबाजी के लिए। खेल की शुरुआत होती हुई पहली गेंद देखने वहां पर लैपसूप के अंदाज में गेंद को खेल दिया कामरान ने और गेंद जाती हुई इस बार बाउंड्री लाइन के पार 4 रनों के लिए। पहिल्या चेंडूवर चौकार आपण बघतोय कामरान कुंगलेच्या बॅटमधून चौकाराने या फारीचा आगाज करताना आपण बघतोय फलंदाज कामरान कुंगले। पहले ओवर में गेंदबाजी के लिए नेहल को बुलाया गया और पहली जो उनकी गेंद रही थी लेग स्टंप पर गेंद को पिचअप कराया था और बहुत ही बेहतरीन तरीके से इस गेंद को खेला है वहां पर कामरान ने। बड़ा हिट लगाना चाहते इस बार फिर से गेंद जाती हुई बाउंड्री लाइन की तरफ। लगातार 2 गेंदों पर 2 बाउंड्री आते हुई कामरान कुंगले द्वारा। हा खरं तर नशिबाचा चौकार आपण बघतोय। खरं तर इनर एज लेमन कट चायनीज कट ज्याला क्रिकेटमध्ये म्हटलं जाते, धावा कसा येऊन धावा येणं महत्वाचं आहे आणि महत्वाच्या धावा येत आहेत राया संघाच्या धावफलकावर। बाल बाल बचे भी है वहां पर कामरान कुंगले, क्योंकि गेंद जो रही थी बिल्कुल विकेट के करीब से निकल गई थी। 8 पर स्कोर। लेकिन इस बार देखना है, तान दिया है गेंद को कामरान कुंगले ने, लेकिन अक्षय पाटिल वहां पर मौजूद है। बहुत ही बेहतरीन कैच वहां पर अक्षय पाटिल द्वारा और विकेट गिरता हुआ ये पहला विकेट यहां पर गिरा है आरसीसी राया का कामरान कुंगले के रूप में। कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षक अक्षय पाटील याचं, कारण शरीराचं संतुलन राखणं तिथं खूपच अशक्य होतं। बरं तर शरीराचं संतुलन अखेर राखताना त्याने हा झेल पकडला। काही इंचेस आतमध्ये त्याने हा झेल पकडला आणि अखेर पहिली सफलता इथे मात्र खारबाव संघाचे नावे कामरान कुंगले या हा बाद मध्ये परतताना। बहुत ही बेहतरीन कैच वहां पर अक्षय पाटिल द्वारा। भिवंडी के धनवान मांगीलाल पालीवाल उनके कटआउट के करीब ये कैच उन्होंने समाप्त किया है। कामरान कुंगले इस वक्त आउट होकर वापस जाते हुए पहली 2 गेंदों पर 2 बाउंड्री उन्होंने लगाई थी, लेकिन फिर से बड़े हिट की तरफ गए और फंस गए वहां पर। पहली सफलता अपनी टीम को दिलाते हुए नेहिल। ये देखिए हमारा बहुत ही खूबसूरत ये वीआईपी डाइस को दिखाया जा रहा है, जहां पर देर रात कई मेहमान हमारे साथ जुड़े हुए और हमारे स्पॉन्सर आमिर मेमन साहब भी हमारे साथ जुड़े हुए। शाहिद खान के बहुत ही करीबी दोस्त आमिर मेमन साहब। नए बल्लेबाज अब आए हैं बल्लेबाजी के लिए, सुभान कुंगले। आते ही साथ वहां पर पुल कर दिया गेंद को और गेंद जा रही इस बार बाउंड्री लाइन के पार 6 रनों के लिए। सिक्सर के साथ पारी की शुरुआत करते हुए सुभान कुंगले, बहुत ही बेहतरीन ये स्ट्रोक मिड विकेट के ऊपर से गेंद को फेंक दिया है 6 रनों के लिए। हे आपण पाहू शकता चेंडू तेवढा अकोटोपाचा नव्हता, मात्र टायमिंग प्रॉपर आणि चेंडू ज्यावेळी बॅटला लागला होता मजर त्याच्यावर मोर उमटली होती षटकराची। षटकराने त्याने स्वतःचं अकाउंट ओपन केलेलं आहे। जी बिल्कुल, टाइमिंग बहुत ही बेहतरीन रही थी वहां पर नए बल्लेबाज सुभान कुंगले द्वारा। सिक्सर लगाकर पारी की शुरुआत करते हुए टीम का स्कोर पहुंचा दिया है 14 पर। 1 विकेट गंवाने के बाद आरसीसी राया इस मैच की जो विजेता टीम रहेगी, भवाले से लास्ट मैच उनको खेलना होगा आज की रात। और जिस तरह से परफॉर्मेंस रहा है अजय बजरंग भवाले का, वो बहुत ही बेहतरीन। पिछले 2 मैचेस जिस तरह से उन्होंने जीते वो कमाल के रहे और दोनों मैचेस के मैन ऑफ द मैच योगेश भालेकर का जो परफॉर्मेंस इस एकता ट्रॉफी में रहा है वो गजब का रहा है। आज भी और कल जिस तरह से सिटी क्रिकेट में उन्होंने गेंदबाजी की और आज ग्रामीण क्रिकेट में फिर से उसी दिशा में गेंद को खेलना चाहते थे बल्लेबाज, लेकिन इस बार ये अच्छी गेंद रही है, डॉट गेंद होती हुई। या चेंडूवर मात्र कमबॅक करताना आपण बघतोय थोडासा वेग या चेंडूवर अतिरिक्त देखील पाहायला मिळत जातं आणि इथे मात्र वापसी करताना गोलंदाज नेहल पाटील पाहायला मिळतोय। फिर से एक और डॉट। लास्ट की दोनों गेंदें डॉट हुई है। लगातार उसी दिशा में गेंद को खेलना चाहते थे वहां बल्लेबाज। ओवर की समाप्ति भी होती हुई, पहले ओवर की समाप्ति और स्कोर बनाए गए 14 रन 1 विकेट गंवाने के बाद आरसीसी राया।
पहिले 2 चेंडूवर 2 चौकार आणि त्यानंतरची 2 चेंडू निधाव आपण पाहतोय. लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं जास्त वेळ साईज कारभाव संघ आपल्याला घेता येणार नाही. पहिल्या षटकात समाप्तीनंतर RCC राय संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 14 धावा. ओवर नंबर 2 की शुरुआत होती हुई और गेंदबाजी के लिए अक्षय पाटिल. अक्षय पाटील यांनी डीप मध्ये चांगला झेल देखील पकडला होता आणि तो आता मध्ये बॉलिंग करताना दूरवरच्या टोकाकडून पाहायला मिळतोय. ऑलराउंडर परफॉर्मेंस रहता है अक्षय पाटिल का. बल्लेबाजी में परनय पाटिल के साथ ओपनिंग करते और गेंदबाजी भी करते और एक बहुत ही बेहतरीन कैच उन्होंने समाप्त किया है कामरान कुंगले का. लेकिन अब देखना है कि गेंदबाजी में क्या काम करेंगे वहां पर अक्षय. ओवर नंबर 2 लेकर आते हुए साइज खारबाव की तरफ से पहले ओवर में जो गेंदबाजी की है नेहल ने 14 रन खर्च किए और एक सफलता भी उनको मिली है. आणि आता मात्र अक्षय पटेलचा सामना करेल फलंदाज अप्पू कुंगले मॅन इन फॉर्म, ज्यांनी शेलार चषकामध्ये चांगली फलंदाजी केली होती. DD ग्राउंड भिनार येथे निंबोली चषकामध्ये देखील चांगली फलंदाजी केली होती आणि खानपे चषकामध्ये देखील चांगली कामगिरी केली होती. तो मॅन इन फॉर्म सध्या अप्पू कुंगले पाहायला मिळतोय. 2 ठिकाणी त्याने अर्धशतकी देखील झळकावली होती. और इस एकता ट्रॉफी में बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी उनकी रही है. पिछले मैच के मैन ऑफ द मैच रहे हैं अप्पू कुंगले. अक्षय पाटील दूरवरच्या टोकाकडून सामना करेल फलंदाज अप्पू कुंगले. विकुली शतरक्षण पाहायला मिळते. डीपमध्ये शतरक्षक तैनात केले गेलेत. पोल केल्या चेंडूला फुल पॉवरफुल वंडरफुल आणि शेवट चेंडू होतोय सीमाशा गोल षटकार. ओवर नंबर 2 की ये पहली गेंद रही थी. शॉर्ट ऑफ लेंथ ये गेंद रही थी. पुल कर दिया इस गेंद को और गेंद चली गई है बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए. सिक्सर से स्वागत किया वहां पर गेंदबाज अक्षय पाटिल का. फिर से बहुत ही बेहतरीन ये स्ट्रोक आता हुआ वहां पर अप्पू के बल्ले से. कमाल की बल्लेबाजी इस एकता ट्रॉफी में देखने को मिल रही है. अखूट टप्प्याचा चेंडू होता आणि पूल फटका खेळण्यासाठी अगदी अनुकूल चेंडू होता. आपण बघितलं तर पूलचा फटका सरळ निघून जातो मेडिकेटच्या वरून सीमा अपार षटकार आणि षटकारीण संघाचे धावसंख्या येतो आकार. धावसंख्या वेगाने मुसंडीवरती धावपलीकडे पोहोचते ते 20 वर. अक्षय पाटील याचं स्वागत अप्पू कुंगले आणि षटकारीने केलेलं आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे फारीनकडून गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र सरळ बॅटने हा फटका केलेला आहे. डाऊन द ग्राउंड हाय हँडसम सीधी बैट नो बकवास 2 में 2 ठोक डाले. कमाल की बैटिंग. बहुत ही बेहतरीन स्ट्रोक इस वक्त लगाते हुए इन फ्रंट ऑफ द विकेट ये स्ट्रोक लगाया उन्होंने. और पिछले मैच में भी सिकंदर स्पोर्ट्स मापोली के सामने भी इसी तरह से स्ट्रोक लगाया था उन्होंने. बल्लेबाजी जिस तरह से करते अप्पू कुंगले ग्राउंड के चारों तरफ स्ट्रोक लगाते हुए. नक्कीच वॅगन वेव्हिलला आपण बघितलं तर चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता आहे आणि चेंडूच्या मॅरिटनुसार देखील हा फलंदाज नेहमीच खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्विंग अँड मिस कटरचा वापर यावेळी मात्र वापसी करताना गोलंदाज अक्षय पाटील. आइए हमारे बीच में पप्पू शिंदे साहब मौजूद है. आपसे गुजारिश है कि आपको हमारे VIP डाइस पे आना है. बाबगांव से इस वक्त हमारे बीच में मौजूद है और शाहिद खान के बहुत ही करीबी दोस्त है. वेलकम पप्पू, आपका स्वागत है. मागील चेंडूवर लेग कटरचा वापर अक्षय पाटील करताना दिसला होता. वापसी करताना देखील तो पाहायला मिळाला होता. इथे मात्र उंचावर फटका जातो. या उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षक चेंडू खाली विकेटचं पतन. बिग ब्लो मोठा मासा करायला लागतोय. बडी मछली जाल में फंसती हुई बिग फिश इन नेट. अप्पू कुंबले बैक टू पैविलियन. बिल्कुल विकेट वहां पर गिरा और बड़ा विकेट. अप्पू कुंगले इस वक्त आउट होकर वापस जाते हुए. लेकिन देखिए जो स्टैंड में राया के जो समर्थक मौजूद है, जब गेंद हवा में रहती है तो आपको इस तरह से शोर नहीं करना है. इस बात का ध्यान देना है. प्लीज थोड़ा सहयोग करें. अप्पू कुंबले या ज्यांनी सुरुवात धडाकेबाज केली होती, मात्र अखेर जे वादळ घोंगावत होतं या मैदानावर ते वादळ आता शांत होताना आणि तो डगआउट मध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. टू ओपनर बॅकटे फेवलेन आपण मध्ये मजर खान दोन्ही सलामीचे फलंदाज बाद होऊन फेलमध्ये परतलेले आहेत आणि आता मात्र माइज कुंगले येतोय जो खानफीट चषकामध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट देखील ठरला होता. चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी त्याची पाहायला मिळाली होती. 26 पर 2 विकेटें अब यहाँ पर हो चुकी है. नए बल्लेबाज माइज कुंगले आते हुए बल्लेबाजी के लिए. गोलंदाज अक्षय पाटील फॉरेनकडून सामनाकर फलंदाज माइज कुंगले. बाहेरचा चेंडू आणि बाहेरच निघतो. आपण बघूया दिशा भरकटतोय गोलंदाज 45 वाईट अवंतर धाव आणि अवंतर धावने संघाची धावसंख्येमध्ये देखील सिंगल ने भर पडते.
आपण सामन्यामध्ये साईज कारभार विपक्ष आरसीसी राया एका बाजूला भिवंडी तालुक्यामधील दादा संघ तर दुसऱ्या बाजूला कल्याण तालुक्यामधील दादा संघ. भिवंडी विपक्ष कल्याण असे देखील या लढतीचं वर्णन करता येईल. फ्री केलेल्या चेंडूला केवळ दिशा दिली आहे. मेडिकल रिझल्टमध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते. दिशारक्षक डीपमध्ये सज्ज आहे. फक्त एक धाव घेण्याची या संधी मिळेल फलंदाजाला. एका धावने स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज. 28 पर स्कोर जा पहुंचा है इस सिंगल की मदद से. इस ओवर में विकेट भी आई है, 2 सिक्सर भी है, वाइड भी रही और एक डॉट और एक सिंगल भी आया है इस ओवर में. पूर्णपणे घटनापूर्ण षटक पाहायला मिळते. स्विंग अँड मिस कटरचा वापर, लेग कटर चांगला चेंडू पाहायला मिळतोय. इथे मात्र या निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती मागणं ठरलं होतं. खरं तर 2 चेंडूमध्ये अक्षय पाटील मात्र अप्पू कुंगले याचं महत्त्वाचं विकेट त्यांनी दूर केलं. जो फलंदाज धोकादायक ठरू पाहत होता त्याचा अडचण दूर केलेला आहे. 2 षटके समाप्तीनंतर आरसीसी राया संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 28 धावा. 14ची सरासरीने प्रति षटकामागे आरसीसी राया संघाने धावा जोडलेल्या आहेत. जी बिल्कुल, रन यहाँ पर अच्छे बनाए हैं आरसीसी राया ने, लेकिन चिंता वाली बात यह कि दोनों ओपनर बल्लेबाज कामरान कुंगले और अप्पू कुंगले आउट होकर वापस जा चुके, लेकिन अभी भी वहां पर 2 अच्छे बल्लेबाज मौजूद है, सोबान और माइज. लेकिन बचे हुए जो 2 ओवर है उसमें किस तरह से बल्लेबाजी रहेंगी ये देखने वाली बात. जबकि गेंदबाजी में सूरज पाटिल आते हुए, पिछले मैच में जो बल्लेबाजी की है सूरज पाटिल ने वो बहुत ही बेहतरीन, लगातार 4 गेंदों पर 4 सिक्सर लगाकर मैच को फिनिश किया उन्होंने. लेकिन इस मैच में पहले वो गेंदबाजी करते हुए ओवर नंबर 3 लेकर आते हुए बाहुबली सूरज पाटिल 28 रन बने 2 ओवर की समाप्ति के बाद. ओवर नंबर 3 का अब यहाँ से खेल शुरू होता हुआ आज की रात का ये सेकंड लास्ट मुकाबला हम देख रहे हैं. आणि यामधील विजय संघ आपण बाहुले बी संघाशी लढताना पाहणार आहोत. शाहिद खान प्रेजेंट एकता ट्रॉफी, दूसरी रात है इस टूर्नामेंट की और आज की रात ओपन क्रिकेट, ग्रामीण ओपन क्रिकेट. लेकिन कल जो मैचेस रहेंगे जहां पर भिवंडी सिटी क्रिकेट और पीटीसी के मैचेस देखने को मिलेंगे. कल एक बार फिर से BC4 फॉर्मेट के मैचेस हमें देखने को मिलेंगे और कई बड़ी टीमें कल हमें खेलती हुई नजर आएंगी. स्विच हिट इस बार लगाया वहां पर बल्लेबाज ने, वेकेंट एरिया में इस बार गेंद जाती हुई और नहीं रोक पाएंगे वहां पर गेंद को. गेंद इस बार 4 रनों के लिए बाउंड्री के पार. पलटी शॉट पाहायला मिळतोय. आपण पाहतोय कारण वॅकंट एरिया होत्या, कुठलाही क्षेत्रक्षक त्या क्षेत्रामध्ये नव्हता. हे आपण पाहू शकतो. लवकरच पोझिशन मध्ये आला होता. मानस धाडस देखील पाहायला मिळते आणि पर्यंत चौकार उचल करताना फलंदाज. इस चौकी की मदद से 32 पर अब स्कोर 32. फिर से एक और अच्छी गेंद वहां पर, बिल्कुल जड़ में इस बार गेंद को रखा था सूरज पाटिल ने. यॉर्कर लेनचा चेंडू होता. आपण बघितलं तर पिछली गेंद के ऊपर बाउंड्री और इस बार एक सिंगल रन आया है इस गेंद के ऊपर. मजबूर किया था वहां पर बल्लेबाज को नीचे बैकलिफ्ट का इस्तेमाल करने के लिए सूरज पाटिल. सुभान कुंगले और माइज कुंगले पारी को संभालते हुए 33 पर स्कोर. इस बार बहुत ही बेहतरीन स्ट्रोक वहां पर आता हुआ, टाइमिंग बहुत ही बेहतरीन, गेंद को पूरी तरीके से मिडल किया और भेज दिए बाउंड्री के बाहर. 6 रन. उंच आपण पाहतोय जणू काही चेंडू आकाशाला ठोसा देऊन जमिनीवर येतोय. उंच गगनाला गवसने घालणारा षटकार पाहायला मिळतोय. सुभान कुंगले के बल्ले से ये दूसरा सिक्सर आया है, लेकिन इस बार जो सिक्सर लगाया उन्होंने वो बहुत ही खूबसूरत रहा था. कमाल का ये स्ट्रोक, टाइमिंग जो रही थी सुभान कुंगले की वो बहुत ही बेहतरीन और सिक्सर की मदद से स्कोर अब तेजी से छलांग मारता हुआ 39 पर स्कोर. 4 गेंदों में 11 रन खर्च किए सूरज पाटिल. डॉट, बाउंड्री, सिंगल और अब सिक्सर. फिर से बड़ा हिट लेने की कोशिश की थी वहां पर बल्लेबाज से इस बार थोड़ा सा दूर की तरफ गेंद को रखते हुए सूरज पाटिल अवे फ्रॉम द बॉडी स्ट्रोक लगाना चाहते थे वहां पर बल्लेबाज सोबान कुंगले, खींच कर मारना चाहते थे इस गेंद को, लेकिन सटीक लाइन के ऊपर गेंद को रखते हुए वहां पर सूरज. सिक्सर के बाद अच्छी वापसी भी देखने को मिली है.
शॉट ऑन पुल इस बार लगाया, वहां पर बल्लेबाज ने देखने जमीन के सहारे से इस गेंद को खेल दिया और एक सिंगल रन स्कोर में दर्ज होता हुआ। 3 ओवर की समाप्ति के बाद जो स्कोर बनाए गए 40 रन बने हैं। दरम्यान आमिर मेमन यांच्याकडून एक सोनं संधी आहे. राया संघांच्या कुठल्याही फलंदाजाने जर षटकांची हॅट्रिक पूर्ण केली तर त्या फलंदाजाला तब्बल 1,000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडून दिलं जाईल. क्या बात है, हमारे बीच में आज के जो हमारे मुख्य अतिथि आमिर मेमन साहब मौजूद है, उनकी तरफ से राया स्पोर्ट्स के बल्लेबाजों के लिए इनाम है। अगर सिक्सर के हैट्रिक लगाते हो तो 1,000 रुपये का इनाम दिया जाएगा आमिर मेमन साहब की तरफ से। 3 ओवर की समाप्ति के बाद 40 रन बने। अब ये देखना है कि डेथ ओवर में कौन से गेंदबाज को बुलाया जाता है यहाँ से साइस स्पोर्ट्स खारबाव। हे व्हीआयपी टाईज आपण पाहतोय रंगबिरंगी लाईटने आपण पाहतोय आकर्षक व्हीआयपी टाईज पाहायला मिळते. शाहिद खान फ्रेजन एकता ट्रॉफी 2026 आपल्याला पाहायला मिळत आहे. बहुत ही खूबसूरत ये मंजर, मैजेस्टिक शाहिद खान प्रेजेंट एकता ट्रॉफी। 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकामध्ये RCC राया संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 40 धावा. इथून शेवटचा षटकाचा खेळ शेष आहे आणि शेवटचं षटक आता मत हाताळण्यासाठी गोलंदाज आदित्य म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. आदित्य म्हात्रे आपण पाहतोय दूरवरच्या टोकाकडून मोनिश तरियाची या संघामध्ये वापसी झालेली आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये तो खेळताना पाहायला मिळाला नव्हता आणि आता मात्र त्यांनी या संघामध्ये कमबॅक देखील केलेलं आहे. यशस्वी करण पाटील आपण पाहतोय 20 मध्ये 2 शतकषक आहेत, ज्यामध्ये थर्डमॅन रिझर्वमध्ये पराग वातारी तर फायनल एक रिझर्वमध्ये मोनिश तरे पाहायला मिळतोय. महेंद्र पाटील पॉइंट रिझर्वमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आदित्य मात्र सज्ज होताना फॉरेन कडून कुरुणगावच्या टोकाकडून बॉलिंग करताना तो आता मात्र पाहायला मिळेल. सोबान सामना करेल. इथे या चेंडू ट्रॅव्हल होतोय तो मेडिकल रिझर्वमध्ये खरं तर समोर खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेताना एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतायत. लास्ट ओवर की डेथ ओवर की शुरुआत यहाँ पर हुई और गेंदबाजी के लिए आदित्य म्हात्रे को बुलाया गया है। पहली गेंद के ऊपर सिंगल रन पूरा किया वहां पर बल्लेबाज सोबान कुंगले ने और इस सिंगल के साथ टीम का स्कोर 41-41 पर जा पहुंचा है। 2 विकेटें गंवाने के बाद सोबान कुंगले और माइस कुंगले अच्छी बल्लेबाजी करते हुए पारी को कहीं ना कहीं संभाला यहाँ पर RCC की। आता मध्ये सामनाकर फलंदाज माइस कुंगले रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न अल्टीपल्टी आपण पाहतोय. खरं तर ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू ऑन साईडला पाहायला मिळतोय. पुन्हा बुलडॉन शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. अच्छी गेंद इस बार रही वहां पर आदित्य द्वारा पूरी तरीके से बीट करते हुए बल्लेबाज को। 4 गेंदें और यहाँ पर बची हुई है बल्लेबाजों को कुछ और करने के लिए। स्कोर इज कॉन्स्टंट आपण पाहतोय 41. धावसंख्या स्थिर 41. क्लीन बॉल गेन अंदर डंडा बाहेर. विकेटचा बद्दल आपण पाहतोय दांडी गुल होताना इथे मात्र फलंदाज तिसरा आदरा RCC राया या संघाला माइस कुंगलेच्या रूपाने. अराउंड द लेग्स बोल्ड हो गए वहां पर बल्लेबाज माइस कुंगले। पूरी तरीके से अपना स्टंप खुला छोड़ा था वहां पर और लेग स्टंप पर इस बार गेंद को रखते हुए आदित्य म्हात्रे अराउंड द लेग्स बोल्ड होते हुए माइस कुंगले और ये तीसरा विकेट अब यहां पर गिरा है RCC राया का 41 के योग पर। डेथ ओवर में बहुत ही बेहतरीन गेंदबाजी इस वक्त करते हुए एक ही रन खर्च किया अब तक 3 गेंदों में और एक सफलता भी अब उन्हें मिली है माइस के रूप में। नए बल्लेबाज अब आते हुए अरमान। न्यू बॅटर अरमान कुंगले आता मात्र मिडल ऑर्डर मध्ये मधल्या फलीमध्ये क्रमांक 6 वर खेळण्यासाठी या मैदानामध्ये येतोय. 3 फलंदाज बाद झाले. धावसंख्या 41 आपण पाहतोय. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू असताना शाहिद खान प्रेजन एकता ट्रॉफीची ही दुसरी रजनी आपल्याला पाहायला मिळते. स्विंग अँड मिस कटरचा चांगला वापर ले कटर डिलिव्हरी पाहायला मिळतोय. कुठल्या प्रकारची धाव नाही. धावसंख्या स्थिर आहे 41 धावा. चांगली गोलंदाजी आदित्य म्हात्रे आपण पाहतो हाणामारीची षटक आहे, मात्र कुठल्या प्रकारची हाणामारी आतापर्यंत करू दिला. धावसंख्या 41-41. जी बिल्कुल 41 रन बन चुके हैं और अभी भी 2 गेंदें बची हुई, लेकिन जिस तरह से ये 4 गेंदें की है आदित्य ने वो बहुत ही बेहतरीन। 41-41 पर स्कोर। बॅटिंग साठी इथे या वाईट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे.
इट्स वाईड डिलिव्हरी. रिव्ह्यूज सक्सेसफुल आपण पाहतोय. आणि आता मध्ये धावसंख्येमध्ये देखील एक एक्स्ट्रा रनची भर पडते. धावसंख्या 42. इथे मात्र चांगला चेंडू खोलात आदळला आणि इथे विकेटचं पतन. 5 चेंडूमध्ये फलंदाज बाद होताना आणखीन एक हादरा आरसीसी राया संघाला. चौथा फलंदाज बाद होतोय. डेथ ओवर में इससे बेहतर और क्या गेंदबाजी हो सकती है. जिस तरह से यहाँ पर आदित्य मात्रे गेंदबाजी करे, बिल्कुल युवा गेंदबाज है आदित्य मात्रे, लेकिन कमाल की गेंदबाजी. नए बल्लेबाज अब रऊफ कुंगले आते हुए. देखना है 2 गेंदें बची हुई है इनिंग समाप्ति के लिए और दोनों गेंदों पर 2 सिक्सर लगाते हैं रऊफ कुंगले. तो अबा नाचन साहब की तरफ से 1000 रुपए का इनाम रहेगा. 2000 रुपए का इनाम. क्या बात है. रऊफ कुंगले नए बल्लेबाज पारी की शुरुआत करते हुए. आज दोपहर के मैच में जो बल्लेबाजी की थी रऊफ कुंगले ने वो बहुत ही बेहतरीन रही थी और पहले मैच के मैन ऑफ द मैच भी रहे हैं रऊफ कुंगले. गोल्डन षटकरांनी तो सामना आपल्या संघाला जिंकून दिला होता आणि त्यांनी दाखवून दिलं होतं की टायगर अभी जिंदा है, पुरानी तलवार लेकिन वही धार. तेच क्रिकेट त्याचा आजही देखील पाहायला मिळते. ओल्ड इज गोल्ड. इथे मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पेसने ते बेट केलेलं आहे. ओव्हरथ्रो झालेला आहे आणि एक्स्ट्रा रन्स आता मात्र मिळतील राया संघाला. आपण पाहतोय जिथे 1 धाव होती ते 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. राया संघाची धावसंख्या 2 ने पुरेसर ते धावपलेकडे पाहायला मिळते. ते 4 44 धावा. एक तरफ हम देख रहे हैं जहां पर ओल्ड इज गोल्ड रऊफ कुंगले, तो दूसरी तरफ गेंदबाज आदित्य मात्रे. बिल्कुल यंग खिलाड़ी है. 44 पर स्कोर. युवा गोलंदाज आहे मात्र युवाने या हेवा वाटावे अशी गोलंदाजी केली. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये त्याची पाहायला मिळालेली आहे. एक ब्लड आपण बघतोय अनिकेत मात्रे बॉलिंग ट्रॅकवर. पंचाचा याच्यावर वाईट आणि एकाच षटकासाठी आपण पाहतोय रऊफ कुंगलेसाठी पारितोषिक आलेले आहे. पप्पू सिंधू यांच्याकडून तब्बल एकाच षटकासाठी 5000 रुपयाचं पारितोषिक इथे रऊफ कुंगलेसाठी आलेलं आहे. आणि इथे मात्र पुन्हा एकदा रिव्ह्यूची मागणी केली गेली आपण पाहतोय. DRS घेतला गेलेला आहे. इट्स वाईड डिलिव्हरी. धावसंख्येमध्ये या सिंगलने भर धावसंख्या 45 आपण पाहतोय 45. शेवटचे षटक मार्गस्थ आहे आणि शेवटच्या षटकामधील हा चेंडू देखील शेवटचा पाहायला मिळतोय. अनिकेत मात्रे या सामना फलंदाज रऊफ कुंगले. इथे आपण पाहतोय या पुन्हा एकदा दिशेमध्ये भरकटताना गोलंदाज आदित्य मात्रे आणि पुन्हा एकदा पंचांचा इशारा वाईड येतोय. शेवटच्या षटकामध्ये शेवटचा चेंडू आहे. रऊफ कुंगले यांची भरपूर फॅन्स अजूनही पाहायला मिळतात. स्विंग अँड मिस. अखेर निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने या डावाची देखील समाप्ती. निर्धारित 4 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना आरसीसी राया संघाने आपल्या धावा जोडलेल्या आहेत त्या 46 आणि 47 47चं लक्ष साईज कारभार संघासमोर ठेवलेलं आहे. दरम्यान प्रसाद भाई आणि रोहित भाई यांचं देखील एकता ट्रॉफी 2026 मध्ये आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. 47 धावांचं लक्ष आपण पाहतोय. पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होतात दीपक सुतार यांचा आवाज आज आपण समालोचन कक्षामधून अगदी दुपारपासून ऐकत आहोत. वेलकम दीपक, आपलं हार्दिक स्वागत आहे या कॉमेंट्री बॉक्स मध्ये.
थँक्यू सो मच मजर खान. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. एकता ट्रॉफी, एकतेचं प्रतीक असलेली ही ट्रॉफी शाहिद खान प्रेझेंट फोकसमॅन या स्पर्धेचे आणि फ्रेंड सलकर ग्रुप यांच्या माध्यमातून उभारलेली स्पर्धा दुसरी रात्र आज पाहायला मिळते. मुख्य व्यासपीठ अजून देखील भरपूर पाहुणे आमच्यामध्ये जोडले गेले, त्यांचं देखील स्वागत. प्रत्यक्षरित्या देखील या टोल नाक्याच्या मैदानामध्ये प्रेक्षक गॅलरीमध्ये प्रेक्षक भरपूर संख्येने आहेत, त्यांचं देखील स्वागत. आणि प्रिन्स मूवीच्या माध्यमातून या स्पर्धेचं स्टेट प्रेक्षेपण होतं, तिथे देखील ऑनलाईन स्पर्धेचा आनंद घेत असताना प्रेक्षक राजा जोडलाय, त्यांचं देखील शाहिद खानच्या शो मध्ये एकता ट्रॉफीमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. सामना चालू आहे. शाहिद स्पोर्ट कारभाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये RCC राया. दुसऱ्या डावामध्ये सामना जिंकण्यासाठी कारभाव टीमला 47 धावांची आवश्यकता आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची. 4 ओव्हरचा थरार आणि यातील सामना जो जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये पोहोचेल, फाईट करेल भावाली बीच्या विपक्षामध्ये. उद्या PTCतील संघ आपल्याला दुपारपासूनच या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळतील, त्याची देखील आपण चर्चा करूयात. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे आणि साईज कारभाव बॅटिंग करत असताना आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची. 47चं लक्ष आहे. सरासरीचा आपण विचार केला तर प्रत्येक ओव्हरमध्ये 12ची सरासरी गाठावी लागेल सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या दिवस आज आहे, उद्या तिसऱ्या दिवस या स्पर्धेचा असेल. अल्फते बी आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई गावदेवी कलंबोली स्पोर्ट यांच्यामध्ये 1 वाजता दुपारी सामन्याला सुरुवात होईल. दुसरा सामना असेल. त्यानंतर श्रीराम जांभूलपडा त्यांच्या विपक्षामध्ये सरस्वती कालिंग, त्यानंतर भोईरपाडा स्पोर्ट आणि वाफाले यांच्यामध्ये सामना असेल. 3 वाजता त्या सामन्याला सुरुवात होईल. त्यानंतर चौथा सामना किंग स्पोर्ट खानिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये समतानगर पडगा, त्यानंतर रायझिंग स्टार पडगा आणि देवली यांच्यामध्ये सामना पाहायला मिळेल. असं उद्याचं शेड्यूल असेल. PTCचे संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. त्यानंतर सिटी क्रिकेट देखील उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, त्याची देखील आपण चर्चा करूयात. उद्या ग्रामीण क्रिकेट त्याचबरोबर सिटी क्रिकेटचा थरार या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. अगदी बरोबर. SK नवाब आणि स्वयं स्पोर्ट, पॉइंटर स्पोर्ट आणि विहान स्पोर्ट यांच्यामध्ये सामना असेल आणि मिथ स्पोर्टला देखील आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. उद्या ग्रामीण फॉर्मेट आणि त्याचबरोबर सिटी क्रिकेट देखील पाहायला मिळेल. आज देखील भरपूर संख्येने प्रेक्षक राजा होते. उद्या देखील सुपर संडे मध्ये प्रेक्षकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळेल. 47चं लक्ष आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवर पोहोचली गेली. वंडरबॉय ऑफ खारभाऊ प्रणय पाटील आणि त्याच्यासोबत अक्षय पाटील ची ही जोडी खेळपट्टीवर पोहोचली गेली आणि पहिले षटक अप्पू आपल्याला पाहायला मिळेल. अष्टपैलू खेळाडू आहे RCC राया टीमचा आणि कल्याण तालुक्याला हा संघ बिलॉंग करत असताना ग्रामीण फॉर्मॅटमध्ये नेहमीच या संघाची कामगिरी धुमालसर चांगली राहिली. चॅम्पियन संघ नेहमीच आपल्याला पाहायला मिळतोय. अप्पू अष्टपैलू आहे, बॅटिंग तेवढी चांगली आणि गोलंदाजी देखील त्याची धारदार आपल्याला पाहायला मिळते. डीप मिड विकेट ठेवला गेलाय प्रणय पाटीलसाठी. राईट हँड ओव्हर द विकेटने अप्पू. पहिलाच बॉल चांगलाच ड्राईव्ह होता, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गॅप शोधता आला नाही, कोणती धाव नाहीये. अगदी फिल्डरच शोधून काढले आपण पाहतो या प्रणय पाटील आणि जणू काही मैत्रीच होती. पहिल्याच बॉलवर क्षेत्ररक्षकाने चेंडूची अगदी त्याच्या हातामध्ये, कोणती धाव नाहीये. पहिलाच बॉल निर्धाव आलाय. ओव्हर द विकेटने अप्पू. प्रणयसाठी ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, बॅटची अतली कडा मागे जात असताना डायरेक्ट हिट अपील स्ट्रॉंग आहे. स्क्वेअर लेग पंच आता काय निर्णय देतील, तिसऱ्या पंचांची मदत घेतली. बाद असेल का? बॅटची अतली कडा लागली. शॉर्ट पाईन लेग मध्ये जात असताना डायरेक्ट हिट केलाय. आता इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय पेंडिंग आहे. विकेट. अक्षय पाटील बाद होतील धाबाच्या रूपाने. पहिला झटका लागलाय साईस्पोर्ट कारभाव टीमला. अक्षय पाटील गोल्डन डक्स शिकार ठरले धुमाल सर.
डायमंड डक, गोल्डन डक नव्हे त्या डायमंड डकचा शिकार होताना आपण पाहतोय. एखादा फलंदाज क्रिकेटमध्ये जेव्हा कुठल्याही चेंडूचा सामना करत नाही आणि कुठल्याच चेंडू न खेळता जेव्हा बाद होतोय तेव्हा क्रिकेटमध्ये त्या फलंदाजाला डायमंड डकचा शिकार झाला असं म्हटलं जात आहे. आणि डायमंड डकवर बाद होताना आपण पाहतोय अक्षय पाटील. खाया पिया कुछ नाही, गिलास थोडा बाराना. हो, त्याला खेळाची देखील संधी मिळाली नाही. अक्षय पाटीलची विकेट महत्वाची होती. विकेट आली धावबाच्या रूपाने. अजूनही खातं ओपन झालं नाहीये. 47 धावांचं लक्ष आहे. 12ची सरासरी गाठावी लागेल साईस्पोर्ट कारभाव टीमला. परंतु आरसीसी राया संघ देखील गोलंदाजी त्यांच्या आजच्या दिवसामध्ये चांगली राहिली आहे. ते देखील पाणी पाचतील बॅटरला, यात काही शंका नाहीये. पहिले 2 चेंडू प्रणय पाटीलने फेस केलेत. धाबाच्या रूपाने विकेट आली आहे. पहिली धाव जोडण्यासाठी थोडासा संघर्ष करावा लागतो या मॅच मध्ये साईस्पोर्ट कारभाव टीमला. नवीन बॅटर 3ऱ्या क्रमांकाचा पराग वतारी. पहिल्या ओव्हरसाठी डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. अप्पू परागसाठी ऑन साइडला स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत एक धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलेला नाहीये. प्रणय पाटीलने आपल्याकडे स्ट्राईक ठेवली म्हणूनच ही सिंगल धाव जोडली आणि सिंगलने खातं ओपन झाले कारभाव टीमचं. आव्हान आपण पदे 47 धावांचं आहे आणि इथे एका भागीदारीची देखील आवश्यकता आहे. एखाद्या फलंदाजाला अँकर रोल देखील इथून निभावावा लागेल. एक बाजू लावून ठेवावं लागेल. प्रणय पाटील समोर. अप्पूचा हा बॉल पुढ्यात टाकलाय, खोदून काढलाय. खूपच चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये. धावबाच्या रूपाने दुसरा गडी बाद. धावबाच्या रूपाने दुसरी विकेट मिळते आरसीसी राया टीमला. आणि त्याच्यानंतर आरसीसी राया टीमचे समर्थक आता आवाज करू लागलेत, कारण का सुरुवात चांगली झाली. पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये प्रेक्षकांची गर्दी आपण पाहू शकता आणि कशा पद्धतीने विकेट गेली हे देखील आता पाहणार आहोत स्प्रिन्स मूवीच्या माध्यमातून. हा फटका अगदी पुढ्यात टाकला होता. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला, खोदून काढला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि डायरेक्ट फेकी चांगली केली. नॉस्ट्राईक इनवर विकेटचं पतन. दुसरा झटका लागलाय कारभाव टीमला. 2 फलंदाज बाद झाले आहेत. आपण मध्ये तालमेल इथे देखील पाहायला मिळालं नाही. तालमेलची कमी पाहायला मिळते आणि 2 फलंदाज रनआउटच्या रूपाने बाद झालेले आहेत. ही समस्या राहिलेली आहे की आपण मध्ये साई स्पोर्ट्स कारभाव संघासाठी या डावामध्ये. गोलंदाजी चांगली होती अप्पूच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षणाची साथ चांगली लाभली. धावबाच्या रूपाने विकेट आले 2 आणि दोन्ही सांघिक यश आपण मध्ये वैयक्तिक यश गोलंदाज मिळू शकला नाही. मग 2 सांघिक यश इथे मिळताना पाहायला मिळतात. ते सांघिक यश देखील या मॅच साठी महत्वाचेच असतील. अक्षय पाटीलला माघारी परतवलं तर पराग देखील बाद झालेत आणि आता 4थ्या क्रमांकाचा बॅटर बाहुबली ऑफ खारबाव. पॉवर हिट ऑफ खारबाव करण पाटील येतोय. मला वाटलं की सूरजला पाठवतील पण आता करणला पाठवलंय. बॅटिंग लाईन भरपूर आहे सुभाष धुमाले सर खारबाव टीमची. करणला पाठवले. करण पाटील 2 विकेट गेलेत. 1 वर धावांसाठी संघर्ष करावा लागतो. 47चे लक्ष देखील आता खारबाव टीमसाठी मोठं ठरले. अप्पूचा बॉल प्रणयसाठी. यावेळेस समोर ट्राय केलाय. खूपच चांगला स्ट्रोक होता परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. सिंगल येते आता प्रणयच्या खात्यामध्ये. पहिले षटक आपण बघितलं तर दीपक पूर्णपणे आरसीसी राया संघाच्या बाजूने पाहायला मिळते. कारण या षटकामध्ये धावा येत नाहीत. कारण ज्या धावा आल्या त्या फक्त सिंगलने आलेल्या आहेत. अप्पू कुंगलेने एक्स्ट्रा धाव देखील खर्च केलेली नाही. 2 विकेट 5 बॉलचा खेळ समाप्त आणि 2च धावा खर्च केलेत. करण पाटील स्ट्राईक वर. यावेळेस स्लॉग हिट केलाय. समोर उडवलाय. कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे हा उत्तुंग षटकार ठोकलाय करण पाटीलने. हा खारबावचा पॉवर हिटर आहे. पॉवर हिटर ऑफ खारबाव क्रिकेट. आणि त्यांनी पहिल्याच चेंडूचा सामना करताना पॉवर दाखवलेला आहे. करणच्या बॅटमधून हे सारण आपण बघतोय. भरपूर करंट देखील करणच्या बॅटमध्ये पाहायला मिळते. हो, करण तर भरपूर चमकलाय. आल्या आल्या त्यांनी षटकार ठोकून आपल्या डावाला सुरुवात केली. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 विकेट 8 डावा. वेळेचं बंधन असेल. 4 ओव्हरचा सामना. 3 ओव्हर तुम्हाला 15 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत. प्रत्येक ओव्हरमध्ये टीम मीटिंग करू नका. यानंतर अजून एक सामना होणार आहे. आणि पॅक क्राऊड आपण बघतोय. अगदी तिल ठेवायला देखील जागा नाही. आणि एकता ट्रॉफीचं हेच विशिष्ट राहत आहे की प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटचे दर्दे आणि म्हणूनच एकता ट्रॉफीला आपण बघूया नेहमीच प्रेक्षकांची गर्दी. सर्दी में गर्दी. मजर खानने देखील चांगला उल्लेख केला होता. क्षेत्ररक्षक त्वरित सजून घ्यायचे. आरसीसी राया संघ पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 8 डाबा आलेत आणि 2 विकेट धावबाच्या रूपाने गमावल्या लागलेत कारभाव टीमला.
ही मॅच देखील सुपर होईल. शाहिद खानचा शो आहे. सुपर से ऊपर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एकता ट्रॉफीच्या माध्यमातून एकापेक्षा एक संघ त्यांची कामगिरी दाखवत असताना क्रिकेटच्या पटलावरती प्रेक्षक राजाचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमीच. आणि आपण पाहू शकता विष्णुदादा चंदे साहेब ज्यांच्या माध्यमातून तब्बल 1 लाख रुपयाचं पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केले गेलं आहे. ग्रामीणसाठी या त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर त्यांचं देखील विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. नाहीच कुंगले येतोय बॉलिंग ट्रॅकवर. दुसऱ्या षटकाची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेली आणि या दूरवरचं जे टोक आहे या मैदानाचं त्या टोकाकडून आता मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. 8 धावा 2 विकेट. पहिले ओव्हर समाप्त झाले. जास्त वेळ खर्च करत असताना आरसीसी रायसंघ आपल्याला देखील विनंती असेल जास्त वेळ खर्च करू नका. माहीच आपण बघतोय बॉलिंग ट्रॅकवर इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक का डीप मध्ये सज्ज आहे आणि बिग ब्लो. इथे मात्र मोठा हादरा बसतोय या साई स्पोर्ट्स खारबाव संघाला प्रणय पाटीलच्या रूपाने. वंडरबॅब खारबाव बॅक टू पॅव्हलियन. महत्वाची विकेट होती. ऑन सेटला खेचला होता. स्क्वेअर लेग डीप मध्ये क्षेत्ररक्षक सरळ त्याच्या हातामध्ये झेल. विकेटचं पतन. तिसरा झटका लागलाय. खूप किमती विकेट होती. धुमाल सर ऑन सेटला खेचण्याचा प्रयत्न ताकद झोकून दिली होती. एलिव्हेशन थोडंसं कमी पडलं. विकेटचं पतन. आल्या आल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये माईस कुंबलेने विकेट प्राप्त करून दिले. महत्वाची विकेट. 3 विकेट गेलेत आणि आता मात्र थोडंसं शिरकाव केलं या मॅच मध्ये आरसीसी राया टीमने असंच म्हणावं लागेल. 46 विकेट गेली. त्याच्यानंतर आवाजाला समर्थकांचा टाळ्या सिट्टांचा गजर होऊ लागला. कारण का खारबाव संघ देखील मजबूत आहे. त्यांच्याकडे देखील बॅटिंग लाईन भरपूर आहे. त्यांच्या विकेट जर घेतल्या तर या मॅच मध्ये दबाव निर्माण होऊ शकतो आणि त्या विकेट आता येतात. आरसीसी राया संघ कल्याण तालुक्याला बिलॉंग करतोय. कल्याण तालुक्यातील ग्रामीण फॉर्मॅट मध्ये हा संघ चॅम्पियन भरपूर ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एकीकडे भिवंडी तालुक्याला बिलॉंग करणारा खारबाव संघ म्हणजेच भिवंडी विपक्ष कल्याण अशी ही लढाई पाहायला मिळते धुमाल सर. येस आणि राया संघाचं आणखीन विशेष आपण बघतोय पिता पुत्रांची जोडी देखील या संघामध्ये आपण बघतोय. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये या रोप कुंगले आणि बॉलिंग ट्रॅकवर माईस कुंगले पाहायला मिळतोय. वडील इष्टरक्षक भूमिकेमध्ये आहेत. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये तर गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये त्यांचे सुपुत्र आपण बघतो माईस कुंगले. आणि हे दुर्मिळ चित्र आहे खरं तर. हे खूप कमी वेळेला पाहायला मिळते. न्यू बॅटर सूरज पाटील. स्विंग अँड मिस. चांगला चेंडू इथे आपण पाहतोय. इन कटर. सूरज पाटीलची बॅट जेव्हा वाजते तेव्हा नक्कीच खारबाव टीमचा आवाज येत असतो समर्थकांचा. मागच्या मॅच मध्ये त्याने काय ते उत्तुंग षटकार प्रेक्षणीय षटकार ठोकले होते. 4 षटकार पाहायला मिळालं. अप्रतिम फलंदाजी केली सूरजने. षटकातील पुढील चेंडू इथे मात्र आपण पाहतोय स्टेप मध्ये चुकताना गोलंदाज पंचांचा डेड बॉलचा इशारा होतोय. पहिल्याच बॉलवर विकेट. त्यानंतर डॉट बॉल. सूरजला पहिल्याच बॉलवर शांत ठेवले गेले माईजने. माईस कुंगले बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र आपण पाहतोय मिसफिल्ड आणि चेंडू निघून जातोय लॉंग शॉट रिझन मधून. नॉन शॉट चौकार. नशिबाची साथ आता लाभत असताना साई स्पोर्ट खारबाव टीमला विकेट किपरला बीट केलं आणि त्याच्यानंतर 2 क्षेत्ररक्षक मागे देखील होते. शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक होते. त्यांना देखील बीट करत असताना हा बॉल बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे आलाय. बॅटने धावा येत नव्हत्या परंतु आता बायने धावा आले. धावा येणं गरजेचे असतील खारबाव टीमला आणि त्यात धावा येऊ लागलेत. चौकारच्या मदतीने आता टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 12 वर. सुरुवातीला 2 बॉलवर हो 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 या उडाया बाहुल्या खारबाव क्रिकेटच्या बॅट बंधून निघाला बाहुबली षटकार. अगदी 4 इंचाच्या चेंडूला लिंबू बनवताना तो पाहायला मिळतोय. अगदी स्लॉट मध्ये टाकला होता आणि समोर सूरजचा हा तडाखा दाखवलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे स्लॉट मध्ये असलेल्या चेंडूला फ्लॉट मध्ये पाठवण्याचं काम सूरज पाटीलने केलंय. षटकार पाहायला मिळतोय. हे लिंबू बनवले पाहू शकता दीपक सुतार आपण चेंडूला. धावसंख्येत 6 ने वाढते आणि धावसंख्येत 6 ने वाढवून देत धावलेकर 18 धावा. याच फटक्यांसाठी खरं तर सूरज पाटील याला ओळखलं जाते. एक चौकार त्याच्यानंतर एक षटकार पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती 18 वर. माईस कुंगले
पुन्हा एकदा पोस्ट केले, यावेळी मात्र शत्रुघ्न चेंडू खाली आणि विकेटचं पतन. षटकानंतर पलटवार करताना आपण बघूया मायस कुंगले आणि सूरज पाटील इथे बाद होताना झेलबाच्या रूपाने. कहाणी में ट्विस्ट ही गोष्ट आता मोठी होईल, कारण का मोठी विकेट मैजने प्राप्त करून दिले. समोर चांगला झेल लॉंगॉन मध्ये पाहायला मिळाला, सीमारेषेच्या अगदी जवळ चांगला झेल पकडला. सूरज पाटीलचा खेळ इथे समाप्त झालाय. ऑफस्टमच्या खूपच बाहेर होता, खेचून मारला होता समोर आणि टर्नच्या विरुद्ध खेळण्याचा प्रयत्न होता. खरं तर चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या बाजूने ओलत होता आणि खेचून मारण्याचा जो प्रयत्न केला होता इलेव्हेशन प्राप्त करू शकला नाही. आणि ते आपण पाहतोय झेलबा चेंडू फलंदाज बाद होताना सूरज पाटीलने सुरुवात षटकारांनी चांगली केली होती, पण त्या केलीचं रूपांतर त्याला मोठ्या केलीमध्ये करता आले नाही. 4 फलंदाज बाद झालेल्या संघाची धावसंख्या स्थिर आहे. आपल्याकडे 18 धावा. 13 बॉल शिल्लक आहेत आणि अजूनही 29 धावांची गरज आहे. मॅच अजूनही ऑन आहे, झुकलेली नाहीये. 13 चेंडू आणि 29 धावांची अजूनही आवश्यकता आपण बघतोय. सामन्याचे चित्र अजूनही पूर्णपणे स्पष्ट नाही. मात्र महत्वाची फलंदाज इथे बाद झालेले आहेत खारबाव संघाचे. इथे मात्र दे घुमा के पिकअप शॉट, चेंडू निघून जाईल सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. आदित्यच्या बॅट मधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. आदित्य म्हात्रे मैदानामध्ये आलेत आणि आलेल्या त्याच्या बॅट मधून हा सिक्सर पाहायला मिळाला. एटन ओव्हर द विकेटने जात असताना थोडासा इनकटर होता, पिकअप केला फुलने आणि पाठवून दिले बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दमदार षटकार येतोय. षटकाराच्या मतीने आता टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 24 वर. आणि 2 षटकांचे देखील समाप्त होते. 2 षटकां समाप्त धावसंख्या 24. आपण पाहतो 12ची सरासरी प्रति षटकामध्ये पाहायला मिळते. 47 लक्षाचा पाठला करताना धावसंख्या 24. येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ इथून अजून शेष आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. जी सरासरी पाहिजे आहे धाबा चेस करण्यासाठी, त्या धाबा जमा झाल्यात. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे आरसीसी राया संघ आणि अजूनही 12 बॉलमध्ये 23 धाबांची आवश्यकता आहे. दोन्ही टीमचा विचार केला तर एक संघ भिवंडी तालुक्यातील आहे, त्याची देखील चर्चा सातत्याने ग्रामीण फॉर्मेटमध्ये आपण करत असतो. तर दुसरीकडे कल्याण तालुक्याला बिलॉंग करणारा संघ आरसीसी राया यांच्यामध्ये ही लढाई काटेकी टक्कर. कहाणी में ट्विस्ट अजूनही आहे. 12 बॉलमध्ये 23 धाबांची गरज आणि यातील संघ जो जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये पुढील सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळेल. म्हणजे हा सामना देखील तेवढाच महत्वाचा आहे. जास्त वेळ खर्च करू नका, मॅच सुरू ठेवायचे. सामना जिंकण्यासाठी 4 राऊंडमध्ये 47 धाबांची आवश्यकता असताना आता 12 बॉलमध्ये 23 धाबांची गरज. करण पाटीलच्या बॅटमधून एक षटकार आले. आदित्य म्हात्रेने देखील षटकारांनी आपल्या डाबाला सुरुवात केली आहे. विकेट गेले 4. 24 धावा धावपलकावर झलकत असताना करण पाटील तिसरं षटक. आरमान समोर गोलंदाज पाहायला मिळेल. करण पाटील साठी देखील ऑन साइड पॅक ठेवली आहे. डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर आणि लॉंगॉन असे 3 क्षेत्ररक्षक ठेवले गेलेत करण पाटील साठी. राऊंड द विकेटने अरमान यावेळेस उडवलाय ऑन साइडला. काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मधून चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा दणदणीत षटकार आणि डग आउट देखील आता मात्र खुश आपण बघतोय. मोनिश तरे देखील खुश आणि महेंद्र पाटील यांच्या चेहऱ्यावर देखील असे पाहायला मिळते. करणच्या बॅटमधून आणखीन 6 रन. करण थांबायला तयार नाही. 2 मध्ये 2 अगदी रांगेमध्ये 2 षटकार त्याचे पाहायला मिळतात. खरं तर 2 बॉलमध्ये करण पाटीलने 2 ठोकले. टीमची धावसंख्या 30 वर 4 विकेट गेलेत आणि आता मात्र सामना जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता. 11 बॉलमध्ये षटकारांची हॅट्रिक इथे पूर्ण करेल का करण पाटील. बॅटिंग लाईन भरपूर आहे. 47 धाबांचं लक्ष होतं. 12ची सरासरी गाठायची आणि आता मात्र चांगली बॅटिंग, स्वागत चांगलेच केले अरमानचं.
पहिला बॉल राऊंड द विकेटने गेला होता राईट हँड बॅटरसाठी. आता त्यांनी साईड चेंज केली तर ओव्हर द विकेटने अरमान करण पाटील साठी. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे दांडी गुल झाली. विकेटचं पतन. 5वा झटका लागलाय साई स्पोर्ट खारबाव टीमला करण पाटीलच्या रूपाने. मोठा फटका आल्यानंतर सूरज बाद झाला होता आणि मोठा फटका आल्यानंतर करण देखील बाद होताना पाहायला मिळतोय. जिद्दी क्रिकेट एकंदरीत पाहायला मिळते. आपण पाहू शकता गेन अंदर दंडा बहार, अगदी मधली यष्टी तिथे मात्र उखडलेली आहे. महत्वाची विकेट होती ती देखील आली आहे. अजूनही 17 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 10 बॉल. पहिल्याच बॉलवर षटकार आला होता, परंतु त्याच गोलंदाजाने मात्र करणला माघारी परतवलं. चांगले बॅटल आपल्याला पाहायला मिळतं, चांगली मॅच पाहायला मिळते. 10 बॉल मध्ये अजूनही 17 धावांची गरज. हे फ्रेंड्स ग्रुप स्टँड आपण पाहतोय. प्रेक्षकांनी खचाखच हे स्टँड देखील भरलेलं आहे आणि प्रत्येक स्टँड आपण दीपक सुधार पाहतोय की प्रेक्षकांची तुडुंब गर्दी प्रत्येक स्टँडमध्ये पाहायला मिळते आणि हे खास वैशिष्ट्य राहिलेलं आहे एकता ट्रॉफीचं नेहमीच. होय, अजूनही कित्येक प्रेक्षक वर्ग 4 स्टँड मध्ये पाहायला मिळतात. चांगला प्रतिसाद. प्रेक्षक राजा. प्रेक्षकांना कुठल्याही स्पर्धेचं केंद्रबिंदू मानलं जातं. प्रेक्षकांनी खरोखरच या स्पर्धेचा, या क्रिकेटचा आनंद घेतलाय. नवीन बॅटर नितेश पाटील. पाच विकेट 30 वर गेलेत. नितेश पाटीलला पाठवलंय. समोर अरमान. यावेळेस अगदी विकेट टू विकेट गोलंदाजी पाहायला मिळालेली. धावबाची संधी होती. काय घडले नेमकं आता पंच इशारा करतील. धावबाद असेल की नाहीये. क्रीज मध्ये पोचलाय बॅटर असं वाटतं, तर त्याची चर्चा होईल. प्रत्येक धाव आता धुमाल सर महत्वाची असेल, नाही तर तिसऱ्या अंपांची मदत घेतली. OUT फलंदाज बाद. 6वी विकेट आणि त्याच्यानंतर RCC राया टीमच्या समर्थकांचा जल्लोष पाहायला मिळतोय. एका पाठोपाठ एक अशा 6 विकेट गेलेत. 47चं लक्ष होतं, परंतु विकेट भरपूर गमावलेत या मॅच मध्ये खारबाव टीमने. नवीन बॅटर मोनिश तरे आता मैदानामध्ये आलेत. महाबली ऑफ खारबाव त्याला संबोधलं जातं आणि तशा पद्धतीने तो फटके सजवेल का. तुम्हाला सर विकेट टिकून खेळणं गरजेचं होतं. 47चं लक्ष होतं. 6 विकेट गेलेत 32 वर. त्या आता अजूनही 15 धावांची गरज असेल. बॉल शिल्लक आहेत 8. नक्कीच आपण पद्धत समीकरण इथून बदलताना पाहायला मिळते. तीस धावा आणि आता सामना जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता आहे. सेल्फी घेण्यासाठी हा प्रेक्षक आता मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्यांनी ही सेल्फी टिपलेली आहे आपल्या मोबाईल मध्ये. रजा मुल्ला आतमध्ये आला होता. सतरा धावांची अजूनही आवश्यकता आहे. लेन चांगली होती. व्हाईट यॉर्कर पाहायला मिळाला. शांत ठेवलं गेलं मोनिशला. चांगला बॉल. यॉर्करला लेनचं चिन्ह पाहायला मिळतोय. आणि या षटकामधील अजूनही काय चेंडूचा खेळ शेष आहे. चांगली गोलंदाजी केली या ओव्हरमध्ये. अरमानने पहिल्या बॉलवर जरूर षटकार खर्च केला, परंतु त्याच्यानंतर विकेट त्याच्या खात्यामध्ये आले. मोनिश सारख्या बॅटरला त्याने शांत ठेवले गेले.
राईट हँड ओव्हर द विकेटने गोलंदाजावर देखील दबाव आहे. त्याला देखील माहिती की एखादा जर मोठा फटका आला तर या सामन्यामध्ये संधी मिळेल. या ओव्हरचे 2 चेंडू अजूनही शिल्लक, म्हणजे 8 बॉल मध्ये अजूनही 17 धावांची गरज. आठ बॉल मध्ये 17 धावांची गरज. पुन्हा एकदा पुढ्यात टाकलाय व्हाईट यॉर्कर, पुन्हा पाहायला मिळाला. चांगला बॉल 2 बॉल शांत, कोणती धाव आली नाही मागील 2 बॉलवर. आता येणारा चेंडू निर्णायक असेल दोन्ही टीम साठी. हा व्हाईट पाहायला मिळाला. अप्रतिम मारा सध्या सुरू आहे अरमानचा. पहिल्याच बॉलवर षटकार, परंतु त्याच्यानंतर विकेट आणि निर्धाव बॉल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 17 धावांची गरज 7 बॉल मध्ये. येणारा बॉल निर्णायक मोनिससाठी होता. समोर ड्राईव्ह खेळलाय, ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. लॉंग ऑफ मध्ये चुकी केली आहे क्षेत्ररक्षकाने. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार येतोय. लॉंग ऑफ रिझन मधून चौकार, आणि हा चौकार आता मात्र कदाचित या सामन्याचा टर्निंग पॉईंट देखील ठरू शकतोय, कारण समीकरण बदलत आहे. 3 षटके समाप्त झालेले आहेत. 3 षटके समाप्त धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 34 धावा. आणि आता मात्र शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शेष आहे. 6 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल मध्ये अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. सामना आता अजूनही 50-50 परिस्थितीमध्ये आहे. एकीकडे साई स्पोर्ट काटभाव संघ तर दुसरीकडे आरसीसी राया. परंतु तिसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर जी चुकी केली आहे ना लॉंग ऑफ मध्ये, ती मागात पडू शकते आता आरसीसी राया टीमला. तो चौकार आलाय, त्या मॅच मध्ये आता शिरकाव करण्याची संधी या चौकाराच्या मदतीने आता साई स्पोर्ट कारभाव टीमला प्राप्त झाली. क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्यायचंय. यानंतर अजून एक सामना शेष आहे. भावले बी संघाने या तयारीत राहायचं आहे, कारण या सामन्यात विजय संघ विपक्ष भावले बी. नेक्स्ट मॅच शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या रचनेमधील समीकरण मध्ये 6 चेंडूचा खेळ शेष आहे, आणि येणारे 6 चेंडूमध्ये 13 धावांची अजूनही आवश्यकता आहे. हा शेवटचा निर्णायक षटक आता मात्र हाताळण्यासाठी गोलंदाज मुंतजिम कुंगले गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. तर त्याचा सामना करेल फलंदाज नितेश पाटील. एक चांगली जोडी अजूनही मैदानामध्ये दीपक आपण पाहतोय साई स्पोर्ट्स कारभाव संघाकडून. 6 चेंडू 13 धावा इक्वेशन देखील या सामन्यामध्ये पाहायला मिळते. फार एंडकडून बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना गोलंदाज. षटकामधील पहिला चेंडू इथे हेलिकॉप्टर उडवलेला आहे, आणि हा चेंडू निघून जातोय सीमा पार. पावे पंचांचा काय इशारा होतोय, चौकार की षटकार. तर इशाऱ्याची वाट पाहावी लागेल, परंतु फटका चांगला होता. हेलिकॉप्टर स्टाईलने नितेशने उडवला. काऊकर्णचं ते क्षेत्र खाली होतं आणि खाली क्षेत्रामधून चेंडू 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार आलाय. फ्रेश पॅव्हिलियन मध्ये जे कारभाव संघाचे खेळाडू आहेत, आपण खाली उतरायचं नाही. आपल्यासाठी या खुर्च्या आहेत, त्या खुर्च्यांवर आपण बसायचं आहे. खाली जे प्लेयर्स बसलेले आहेत त्यांना विनंती असेल की आपण वर बसायचं आहे. आणि आता मध्ये समीकरण पुन्हा एकदा बदलताना आपण बघतोय. 5 चेंडूचा खेळ शेष आहे. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. या चौकाने आता मात्र आत्मविश्वास नितेश पाटील याचा देखील वाढलेला असेल. अगदी बरोबर. 5 बॉल आणि आता 9 धावांची गरज. मागच्या बॉलवर आलेला चौकार, त्यानंतर तिसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर आलेला चौकार मिसफिल झाली. ते कुठेतरी मागात पडत असताना राय टीमला डॉट बॉल येणं गरजेचं आहे. डॉट बॉल आला तर थोडासा दबाव निर्माण होऊ शकतो. 5 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. इक्वेशन आहे, समीकरण या सामन्याचं पाहायला मिळतंय. स्विंग अँड मिस, चांगला चेंडू ऑन साईडला टटवण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. वापसी करताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आपण डॉट बॉलची चर्चा करत होतो. टप्पा पहिल्यांदा थोडासा आतमध्ये वलन घेत असताना डॉट बॉल, आणि तो डॉट बॉल आता पाहायला मिळाला. इनकटर चेंडू आपण पाहतोय. आता मध्ये 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर, कारण सुपर स्पर्धा देखील पाहायला मिळते. शाहिद खान प्रेझेंट एकता ट्रॉफी बेसिबॉल सिटी फॉर्मॅटमधील सुपर ओव्हरचा सामना आपल्याला काल पाहायला मिळाला होता. तपस्या विपक्ष चॅलेंज या 2 संघामध्ये. इथे मात्र पुल अँड पॉवरफुल चेंडू होते समाशा गोल. मच निडेड सिक्सर नितेश पाटीलच्या बॅटमधून. ऑफ स्टंपच्या बाहेर अकुट टप्पा होता, त्याला पुल केला आणि पॉवरफुल षटकार ठोकला नितेशने. मिड विकेटच्या वरून हा ठोकलेला षटकार आपल्याला पाहायला मिळाला. चांगला स्ट्रोक, चांगल्या पोझिशन मध्ये येत असताना हा फटका सजवलाय, षटकार ठोकला. आता हे समीकरण थोडंसं सोपं झालंय, परंतु मॅच संपली नाही. 3 बॉल शिल्लक आणि 3 धावांची गरज.
तीन चेंडूचा खेळ शेष आणि या बरोबर 3 धावांची आवश्यकता आहे. नितेश पाटीलला एक गोलंदाज म्हणून नक्कीच ओळखला जातोय. मात्र जेव्हा जेव्हा फलंदाजी त्याच्याकडे येते तेव्हा तेव्हा त्यांनी 100% देखील देण्याचा प्रयत्न कारभार संघासाठी दिलेला आहे. पाच बॉल फेस करत असताना नितेशने 10 धावांचे योगदान दिले, परंतु आता डॉट बॉल आला तर आरसीसी राया टीम पुन्हा एकदा या सामन्यामध्ये चढाव करेल. नितेश खेळपट्टीवर सेट झालाय. 3 बॉलमध्ये 3 धावांची गरज. 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र वापसी करताना या चेंडूवर गोलंदाजाने आता मात्र पुन्हा एकदा इक्वेशन चेंज होताना पाहायला मिळते. शेवटचे 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. पुन्हा एकदा ही क्रिकेटची गोष्ट बदलली आहे. 2 बॉल आणि 3 धावांची गरज. मोठे फटके आलेत. पुन्हा डॉट. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर डॉट बॉल, पुन्हा षटकार, पुन्हा डॉट बॉल. चांगलं बॅटल रंगले, चांगली मॅच रंगली आहे. सुपर ओव्हर होईल का याची तर चर्चा सर्व प्रेक्षक वर्ग करू लागलेत. पैसा वसूल मॅच. नक्कीच आपण पाहतोय पैसा वसूल सामना आणि पैसा वसूल स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळते. कारण आता मात्र इक्वेशन 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. निधव चेंडूने पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत निर्माण केलेली आहे. इथे मात्र चांगला फटका म्हणता येणार होता, मात्र इथे आपण पाहतोय चुकी केली जाते. रनआउटची संधी आणि हे आपण पाहू शकता क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. चुकीला माफीने सुरुवातीला चुकी केली. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल होता. हेलिकॉप्टर स्टाईलने तो उडवला. तो झेल सुटला. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. कॅच सुटल्यानंतर 1 धाव आली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावाची संधी देखील होती आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे आणि आता मॅच येऊन ठेपली. 1 बॉल 1 धावेची गरज. सुपर ओव्हर होईल का? हा सामना आवडला असेल तर सर्व प्रेक्षकांना विनंती करेन, दोन्ही टीमसाठी टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. शाहिद खान यांचा हा शो आहे. शाहिद खान प्रेझेंट एकटा ट्रॉफी सुपर से ऊपर होत असताना ग्रामीण फॉर्मॅट मध्ये एकीकडे साई स्पोर्ट खारबाव संघ तर दुसरीकडे आरसीसी राया संघ. भिवंडी तालुक्यातील एक संघ तर दुसरीकडे कल्याण तालुक्यातील एक संघ. आता कोण कोणावर भारी, भिवंडी की कल्याण? टाळ्यांचा गजर. नक्कीच सामना कुठला संघ जिंकला तरी मात्र एकता ट्रॉफीचा विजय आपण पाहतोय. शेवटचा 1 चेंडू नाही 1 धावेची आवश्यकता आणि एक नेम भिवंडी तालुक्यामधील आपल्यापर्यंत आम्ही पोहोचू इच्छितो. तो तर नक्कीच भिवंडी संघाला माहित आहे, खारबाव संघाला माहित आहे. सामना कोणी जिंकला तरी कोणताही प्रेक्षक आतमध्ये येणार नाहीये. मॅच कोई भी जीते कोई अंदर नहीं आएगा. शेवटचा 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता इथे आपल्याला पाहायला मिळते. 1 चेंडू आणि 1 धाव हे समीकरण आता मात्र पाहायला मिळते. या चेंडूमध्ये दडलंय या सामन्याचं समीकरण. या सामन्याचा रिझल्ट आपण पाहतोय. 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. अमरेला फिल्डिंग आता मात्र पाहायला मिळते. शेजारी वाढले गेले आहेत. 1 धाव रोखण्यासाठी आता मात्र क्लोज क्षेत्ररक्षक थट्ट्या संघामध्ये तैनात केले गेले आहेत. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. गोल्डन डिलिव्हरी की गोल्डन रन. सुपर ओव्हर 3 ऑप्शन खरे तर आपण पाहतोय आता. आणि सुपर ओव्हर आपण पाहतोय आणि लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. सुपर ओव्हर होते. आरसीसी राया आणि साई स्पोर्ट खारबाव. टाळ्यांचा गजर झाला पाहिजे दोन्ही टीम साठी. व्हॉट अ मॅच. ही प्रेक्षक राजा आता टाळ्यांचा गजर करू लागलेत. जो सामना प्रेक्षकांसाठी पाहिजे होता तो सामना पाहायला मिळतोय. एकता ट्रॉफी मध्ये सुपर ओव्हर ग्रामीण फॉर्मॅट मध्ये पाहायला मिळते. आरसीसी राय आणि साईज खारबाव यांच्यामध्ये. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे आणि सलामीची जोडी देखील मैदानामध्ये त्वरित पाठवायची. प्रेक्षकांचा विचार केला तर रायाचे समर्थक कमी आहेत, परंतु बोरिवलीचे प्रेक्षक भरपूर संख्येने उपस्थित झालेत. राय संघ आपण क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्यायचे. सुपर ओव्हर पाहायला मिळते. सलामीची जोडी देखील मैदानामध्ये पाठवायची. साई स्पोर्ट खारबाव संघ आपण देखील आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची.
सुपर ओव्हरचा थरार 6 बॉलचा थरार आता पुन्हा एकदा मैदानामध्ये रंगेल. चला त्वरित क्षेत्ररक्षण शोधून घ्यायचे आरसीसी राया संघ. सलामीची जोडी खारभाऊ संघ आपण मैदानामध्ये पाठवायची आणि आरसीसी राया संघ आपण देखील आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. सुपर ओव्हरचा थरार क्रिकेटचा महासंग्राम एकता ट्रॉफीच्या